खाली बसा ऐका इकडं मी जवळपास 2-3 मीटिंग मांजरीमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला बी वस्तुस्थिती माहिती आहे. तुमच्या एकच माझं म्हणणं आहे, तुमच्या बी मनामध्ये खरंच दारूबंदी करायची असेल तर तुमच्या सहकार्याशिवाय मी एकटा काही करू शकत नाहीये. हे माझं पहिल्यापासून तळमळीचं म्हणणं आहे. ऐका एक मिनिट, गावामध्ये मी मीटिंग पण घेतलेली आहे. ऐका, नेमणूक तेच म्हणतोय मी, जी काही महिला असेल आपण 10-15 कमिटी आणखी मुलं जी आहेत नवीन तरुण त्यांचा पण सहभाग करून घेऊन आणि तुम्ही जी काही असेल कुठली बी गोष्टी, आता पाटील साहेब बी बोलले आहेत, जी कोणी दारू माझ्या माहितीप्रमाणे महिलांनी फक्त 2च नावं सांगितलेले होते आणि मी त्यांना पूर्णपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु महिलांचं बी आहे, चोरून पण कुठंतरी कान्या कोपऱ्याला थोडफार गोष्टी चालू आहेत. एवढं बी मोठी दारू मांजरीमध्ये नाहीये आणि यापुढे बी जरी बी काही ऐका, जरी यापुढे काही असेल तर मी त्याच्यामध्ये 100% बंद करतो दारू. परंतु तुमचं सहकार्य मला तेवढंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलं कोणालाही काही हात लागणार नाहीये. तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला कोणी बी काही हे करतं फक्त मला सांगा, पण 2 ओळीचं तरी माझ्याकडे काहीतरी द्या. एक गोष्ट लेखी स्वरूपात 2 ओळी तरी मी आल्यापासून कोणी बी हे केलेलं नाही. द्या फोन, माईक द्या, माईक द्या, माईक. साहेब, आम्ही तुम्हाला सहकार्य केल्यानंतर आम्हाला ते कुठं बी गाठून मारते, त्याचं काय करायचं? आहेत का? एकदा जीव निघून गेल्यावर तुम्ही येणार आहेत का? हॅलो, सकाळी मी 6:30 वाजता सामनगाव मध्ये गेलतो. तर 6:30 वाजता कॉन्टॅक्ट झाला घरी एका महिलेचा की मी दारू घेऊन इथं डेपो पशी आहे, तुमची माणसं पाठवा. काय सामनगावची महिला आहे ती स्वतः म्हणल्या मला दारू डिपो पशी आली, तिथं आमचा पोरगा आम्ही कमीत कमी आता असं उत्तर असं माझं आहे की आता साहेबांनी जावं, ज्या माणसाने मांजरीमध्ये आम्हाला धमकी दिलेली आहे तर अटक करावं. तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज सकाळी मी स्वयंपाक करीत होते, माझी सून स्वयंपाक करत होती. माझ्या सुनाला माझ्या लेकाने मारहाण केली, मला शिव्या गाळ्या दिल्या आणि वाण्याच्या शेतापाशी दारूवाल्यानं फोन केला की मी इथं आहे. मी लातूरला फोन केला ईश्वर भाऊला, भाऊ या काही ह्या ठिकाणी दारू आली, आता मी कशी करू? तर माझ्या पोरानं मला डबल अजून येऊन शिव्या दिल्या, मारलं. मावशी, त्या दारूवाल्याचं नाव काय? नाव सांगितलं नाही, नुसता फोन केला. नंबर आम्हाला बाहेर माणसाला कोण नंबर देते? सर, यावर तुमचा काय आक्षेप आहे? काय आक्षेप आहे? कारवाई काय करणार? नाही, जी काय असेल त्याच्यावर सर कारवाई, दारूवाले जेवढे असतील त्यांच्यावर कारवाई, कट्टर कारवाई झाली पाहिजे. कट्टर कारवाई झाली. आता माननीय साहेबांना विनंती अशी आहे की या ठिकाणी आम्ही बसतो, आपण जा
जवळ 3 किलोमीटर आहे. तुम्ही त्याला पकडा. तुम्ही जेव्हा पकडा तेव्हा मी उठून जाणार नाही. तुम्हाला ऍक्शन काय द्यायची का तुम्ही आमचं 353 करा, काही करा, आम्ही आमची तयारी आहे. अरे कोण म्हणतो होत नाही, कोण म्हणतो होत नाही. दारू बंद, दारू बंद. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या राज्यामध्ये, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये महिलांचा एवढा जन आक्रोश आहे. सर्वांनी खाली बसून घ्यायचं. अजून आपल्याला उठायचं नाही, सर्वांना वेळ आहे. बसून घ्या, खाली बसून घ्या सगळ्यांनी. दारू बंद करा म्हणलं तर म्हणतात दारू महिला दारू पितात म्हणतात. महिला दारू पितात म्हणतात. कुठची महिला दारू पिते ती बाबा अरे कोण म्हणतो होत नाही. महिलाने हात वर करायचं, आपल्याला उठायचं नाही इथून. कोण म्हणतो होत नाही. अरे कोण म्हणतो होत नाही. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा प्रत्येक मागे बढो. हात वर करायचं सगळ्या महिलांनी.